फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज आपल्याला या कॉर्नची भजी कशी करायची ते शेअर करणार आहे। त्यापूर्वी मी आता हे थोडंसं पल्स मोडवर थोडंसं ओबड-धोबड हे मिक्सरला लावून घेते आणि त्यानंतर आपण आपली पुढची प्रोसेस पाहूया। हे पहा, असा पल्स मोडवर मी ओबड-धोबड असं हे वाटून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे। कांदा तुम्ही ऑप्शनल ठेवू शकता, जर हवा असेल तरच घालू शकता। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची 1-2-3 बारीक कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर जिरा एक अर्धा चमचा आणि छोटी वाटीभर मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये बाइंडिंगसाठी। तसंही कॉर्नमुळे बाइंडिंग होतं आहे, पण थोडंसं त्याला टेस्टही व्यवस्थित येईल यासाठी मी घेतलेलं आहे। आणि आता चवीपुरतं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता हे मिक्स झालेलं आहे, याच्यामध्ये थोडासा मी हिंग टाकते म्हणजे डायजेस्ट व्हायला व्यवस्थित होईल हे। आणि थोडासा अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा, जास्तही नाही घालायचा, अगदी चिमूटभर। आणि हे आता व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेते मी। हे पहा, अशा रीतीने हे सगळं आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता चला आपण याची भजी करायला घेऊया। आता इथे मी गॅसवर कढईत तेल ठेवलेलं आहे। तेल ऑलमोस्ट गरम झालेलं आहे। आता आपण चमच्याच्या सहाय्याने जितके मोठे छोटे कसे पाहिजे तसे आपण आता हे भजी सोडूया। खूप छान क्रिस्पी असे लागतात हे भजी। मध्यम आचेवर आपल्याला तळायचे आहेत। हे पलटलेले आहेत, छान असा कलर आलेला आहे। आणि हे दुसरी बाजू पण व्यवस्थित तळली की आपण हे आता बाहेर काढून घेऊया आणि त्याप्रमाणे आपण बाकीचे बॅचेस पण आता हे तळून घेऊया। अशा पद्धतीने ही कॉर्न भजी तयार आहे। कांद्यामुळे थोडीशी मऊ होते आणि हे जे कॉर्न आहेत ते क्रिस्पी होतात। असे कॉर्न आणि कांद्यामुळे मऊ आणि क्रिस्पी असं कॉम्बिनेशन असलेले ही आता कॉर्नची भजी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा। थँक्यू।